तर गुरुश्री, तुम्ही आत्ताच म्हणाला होता तुमच्या या मंत्रशास्त्राच्या उल्लेखामध्ये की स्तोत्र मंत्र असतात, पुराणोक्त मंत्र असतात, काही देवदेवतांची वेगळी मंत्र असतात. तर भरपूर देवदेवांचे जे स्तोत्र सुद्धा बीज मंत्र असतात आणि हे भरपूर लोक स्तोत्राचा पाठ करतात, मंत्राचा पाठ करतात, वेगळ्या वेगळ्या देवतांचा करतात. त्याचा खरं अर्थ काय, रहस्य काय आणि ह्या सर्वांमध्ये नेमका फरक काय आहे? या सगळ्यामध्ये एक फरक आहे. स्तोत्र मंत्र, पुराणोक्त मंत्र, बीज मंत्र, वैदिक मंत्र. पुराणोक्त मंत्र आणि स्तोत्र मंत्र जवळपास एकच येतं. म्हणजे स्तोत्र म्हणजे त्या देवतांची स्तुती करणं म्हणजे स्तोत्र मंत्र. बीज मंत्र ही या देवतांची बीज म्हणजे अशी संकल्पना आहे की त्या बीज मंत्रांचा किंवा त्या विशिष्ट अक्षरांचा जप करत राहिल्यास त्या देवतेची निर्मिती होते किंवा त्या देवताची फ्रिक्वेन्सी क्रिएट होते आणि ती देवता तुमच्याशी संलग्न होते, अटॅच्ड होते. तीच गोष्ट मग वैदिक मंत्रामध्ये किंवा गायत्री सदृश्य जे मंत्र आहे त्या मंत्राचा मूलभूत फरक असा आहे की स्तोत्र मंत्र जे आहेत ही त्या देवतांची स्तुती असल्यामुळं ती स्तुती करण्यासाठी तुमचं मन, तुमची भावना तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. त्या स्तोत्रमंत्र जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला तिथे भावनेला जास्त महत्त्व आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या स्तोत्राचा पाठ करता, त्या देवतेची स्तुती करता, ती स्तुती करता म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्याच्याशी बोलत असता. त्यामुळे ते बोलत असताना की तुम्ही त्या देवतेला सांगता, उदाहरणार्थ की त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, किंवा त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयः, त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममयः. हे तुम्ही त्याला अशी बोलताय की तू असा आहेस, तू तसा आहेस. मग तो जो भाव आहे तो तुमच्या त्या स्तोत्राच्या पठणाच्या वेळी तुमच्यामध्ये उतरला पाहिजे, तो आला पाहिजे तुमच्या शब्दात. म्हणजे त्या इमोशनने म्हटलं पाहिजे. हो, तिथे इमोशन, तिथे भावना महत्वाच्या आहेत. ह्या भावना व्यक्त करताना कदाचित शब्द कमी जास्त झाले, मागे पुढे झाले, चुकले तरी त्याचा परिणाम होत नाही फारसा. त्यामुळे मी अनेकदा म्हणतो की स्तोत्रमंत्र म्हणताना जर भावना तुमच्या व्यवस्थित चांगल्या असतील, तुम्ही अतिशय सश्रद्ध भावनेने म्हणत असाल, अतिशय मनापासून म्हणत असाल, तर शब्दात चूक झाली चालते. कारण तिथे भावना महत्वाचा आहे. भावनांचा प्रभाव हा स्तोत्र मंत्रामध्ये, पुराणोक्त मंत्रामध्ये महत्वाचा आहे. पण वैदिक मंत्रामध्ये उच्चार आणि त्याचे जे स्वर आहेत, वरचा स्वर, खालचा स्वर, अनुलोम विलोम जे म्हणतात, ते त्या क्रायटेरियामध्ये ते म्हटले पाहिजेत. कारण तिथे त्यांच्या शब्दाचे स्वर, तो छंद महत्वाचा आहे. अच्छा. त्यामुळे ते त्या पद्धतीनेच ते म्हणायला लागतं. गायत्री मंत्रासारखे मंत्र आहेत ते सजेस्टिव्ह मंत्र आहेत, सूचनात्मक मंत्र आहेत की धियो यो ना प्रचोदयात. मी त्या सविता देवतेचे ध्यान करतो किंवा त्या सविता देवतेच्या सर्वश्रेष्ठ तेजाचे मी ध्यान करतो, जो माझ्या बुद्धीला प्रेरणा देतो. आता ही काय एक सूचना आहे, सजेशन आहे. तुम्ही हे सजेशन वारंवार म्हटल्यानंतर तसे ते बदल आपल्यामध्ये व्हायला लागतात. एकच गोष्ट वारंवार रिपीट करत राहिल्यावर मग माझ्या बुद्धीला प्रेरणा मिळायला लागते. मग आपण म्हणतो की गायत्री मंत्राच्या जपाने बुद्धी तेजस्वी होते. त्याचं कारण आहे की त्याच्यामध्ये ती सूचनाच दिली की माझी बुद्धी तेजस्वी होते, माझ्या बुद्धीला प्रेरणा मिळते. पण बीज मंत्र मध्ये फक्त आणि फक्त मंत्रपाठ करणं गरजेचं आहे. त्या अक्षरांची स्पंदने महत्वाची आहेत. त्यामुळे बीज मंत्रामध्ये काय काम करतं तर स्पंदने काम करतात. मग तुम्ही ऐम ह्रीम क्लीम, ऐम ह्रीम क्लीम, ऐम ह्रीम क्लीम म्हणत राहिला तर ऐम ह्रीम क्लीम या अक्षरांची जी स्पंदने निर्माण होत आहेत ते काम करत असतं. कदाचित तुमचा त्यामध्ये भाव असेल नसेल, भाव तिथे महत्वाचा नाही, तिथे त्या अक्षरांची स्पंदने निर्माण होणं महत्वाचं आहे. ती एनर्जी क्रिएट करते. ती म्हणजे पुराणोक्त मंत्रामध्ये किंवा स्तोत्र मंत्रामध्ये तुमची भावना काम करते. त्यामुळे तिथे भावना महत्वाची आहे. ती तुम्ही यांत्रिकपणे जर ती स्तोत्र म्हटली तर त्याचा काही एक उपयोग नाही होत.
पण आजकाल म्हणजे लोक तसंच करतात की काहीतरी करत करत मंत्र म्हणत असतात देवाचे. ते जे स्तोत्रमंत्र जर म्हणत असेल तर त्यांचा काही उपयोग नाही. कारण स्तोत्रमंत्रामध्ये तुम्ही मेंटली इन्व्हॉल्व्ह होणं, मानसिकरित्या मनापासून म्हणणं, मनाने गुंतणं किंवा अगदी मनापासून ते म्हणणं, तो भाव निर्माण करून म्हणणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तिथे भावना महत्वाच्या ठरतात. म्हणजे कुठलेही स्तोत्र म्हणताना देवासमोर बसून शांतपणे त्याच्याशी जोडून त्याच्याशी बोलतोय. तो प्रत्यक्ष समोर बसलेला आहे, तो तिथे आहे आणि तो ऐकतोय आणि त्याच्याशी मी कम्युनिकेट करतोय. जसं आता आपण दोघे बोलतो एकमेकांशी, तसं तुम्ही त्याच्याशी बोलायचं आहे की जसा देव माझ्यासमोर बसलेला आहे आणि मी त्याच्याशी बोलतोय की तूच माझा पिता आहेस, तूच माझी माता आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझं सर्वस्व आहे, तूच माझं भलं बुरं बघत असतोस. हे असं जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तो भाव त्याच्यापर्यंत पोहोचतो आणि ती भावनांची स्पंदने जी आहेत ते काम करतात. तसं बीजमंत्रांमध्ये अक्षरांची स्पंदने काम करतात. गायत्री मंत्र किंवा वैदिक मंत्रामध्ये बहुतेक वेळा त्या सूचनांची जी स्पंदन आहे ती सूचना तुम्ही वारंवार रिपीट करता. एकच सूचना ज्याला आपण जप करणं म्हणतो, ती सूचना वारंवार रिपीट केल्यामुळे, वारंवार पुनरावृत्ती केल्यामुळे ती जी सूचना आहे त्या सूचनेचा जो अर्थ आहे की असं असं व्हायला हवं, तो अर्थ तुमच्या मेंदूमध्ये भिनतो, तुमच्या शरीरामध्ये भिनतो आणि मग त्याप्रमाणे त्याचे रिझल्ट येतात. की जे तुम्हाला धियो यो न प्रचोदयात म्हटलं तुमची बुद्धी तेजस्वी व्हायला लागते, की त्याला म्हणतो बुद्धी कुशाग्र व्हायला लागते, तुम्ही बुद्धिमान व्हायला लागता. म्हणजे तिथे तुमची सूचनावर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. तुम्ही काय स्तोत्रमंत्रामध्ये भाव महत्वाचा, सूचना मंत्र जे आहे ज्याला आपण गायत्री मंत्र वगैरे, त्याच्यामुळे ती सूचना महत्वाची, सूचनावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे की नेमकं काय होणं अपेक्षित आहे. आणि बीजमंत्रामध्ये मंत्रांचे उच्चार, त्या मंत्रांची, त्या अक्षरांची स्पंदने महत्वाची आहे. ती स्पंदने तुम्हाला ते परिणाम देणार आहे. त्यामुळे बीजमंत्रामध्ये भाव असला नसला तरी चालेल, तुम्ही ट्रेनमध्ये यांत्रिकपणे म्हटलं तरी चालेल, म्हणणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा पण स्तोत्रमंत्रामध्ये तसं नाही चालणार. स्तोत्रमंत्रामध्ये यांत्रिकपणा नाही चालणार. स्तोत्रमंत्रामध्ये भाव पाहिजेच. म्हणजे समजा कोणाला तरी काम करत करत कुठला तरी मंत्र म्हणायचा असेल तर ते बीज मंत्र म्हणायला, हो, मग त्यांनी बीज मंत्र म्हणायला. म्हणजे त्यांनी जर बीज मंत्राचा अभ्यास केला, शिकले ते तुमच्याकडून, तर ते कधीही कुठेही वापरू शकतात. कुठे बीज मंत्र तुम्ही कुठेही वापरू शकता आणि तरी त्याचं ते काम होणार, त्याचं काम करणार. पण तेच जर तुम्ही कुठे पण बसून स्तोत्र म्हटलं तर स्तोत्र म्हणताना तुम्हाला देवाचं सानिध्याशी जोडून घेणं, त्या देवाच्या सानिध्याशी जोडून घेणं, त्या देवतेशी जोडून घेणं मनाने भावनेने, हे महत्वाचं आहे. यांत्रिकपणे म्हटलेल्या स्तोत्राचे काही एक परिणाम होणार नाही. तुम्ही जर काम करताय, तुम्ही म्हणत राहा तो प्रत्यक्षम तटवशील वेगळं करता असेल, वेगळं धरता असेल, वेगळं हरता असेल, या स्तोत्राचा काही उपयोग नाही होणार. तुमचं लक्ष, या स्तोत्रामध्ये काही गुप्त रीतीने काही बीजमंत्र पेरण्यात आलेले आहेत. अथर्वशीर्षामध्ये किंवा अनेक स्तोत्रामध्ये, जसं त्वम, त्याच्यामध्ये वम वम हे बीजमंत्र अनेकदा आलेलं आहे. रम 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 बीजमंत्र अनेकदा आलेला आहे. त्वम तो वम, त्वमेव प्रत्यक्षम, क्षम हा बीजमंत्र आलेला आहे. तत्वम असी, त्वमेव केवलम, लम बीजमंत्र तिथे घातलं आहे. केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, त्वम एव सर्वम खल्विदम ब्रह्मासी, हे बीजमंत्र त्याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे तिथे त्या बीजमंत्राचा तुम्हाला उपयोग होतो. त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्र, त्वम इंद्र, त्वम अग्नी, त्वम वायू, हे जे वम 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 आलेलं आहे किंवा त्वम त्वम तम आलेलं आहे, त्या संपूर्ण स्तोत्रामध्ये अनेक वेळा रिपीट झालेलं आहे. त्वम वाङ्मय, त्वम चिन्मय, सतत ते रिपीट झालं. तर वम 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 या बीजमंत्राचा आपल्याला अनेकदा उच्चार, रमचा उच्चार होतो. अवदातारम, अवधातारम, अवानुचानम, अववक्तारम, अवश्रोतारम, अवदातारम, अवधातारम, हे जे रम 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 बीजाचा याच्यात, तर अशा रीतीने बीजमंत्र पेरण्यात आलेले. तेव्हा त्या बीजमंत्राचा तुम्हाला फायदा होतो यांत्रिकपणे म्हटल्यावर सुद्धा. म्हणजे ते त्याच्यातलं गुपित आहे खरं तर. अथर्वशीर्ष आता जसं मंत्र आहे तसंच मग तंत्र पण येतं. मग तुम्ही तंत्रात्मक सुद्धा काही गोष्टी करू शकता. जसं काही यज्ञ असतात,
याग असतात, हवन असतात, पूजा आहे. पूजा हे तंत्र आहे. आपण अगदी सरळ म्हणतो की मंत्र यंत्र तंत्रच. आपल्याला खरं म्हणजे आपण जी रोजची पूजा करतो की अगदी देवतेला नमस्कार करतो, हा सुद्धा एक तंत्राचा भाग आहे. पण आपल्याला तंत्र म्हणजे काहीतरी उच्च, यंत्र म्हणजे काहीतरी वेगळंच. यंत्र म्हटल्यावर काहीतरी आकृत्या, भौमितिक आकृत्या, मंत्र म्हटल्यावर स्तोत्रमंत्र वगैरे असं नाही. ते तंत्रसुद्धा एक आहे. तुम्ही केलेली प्रत्येक कृती तंत्रात धरली जाते. मग यज्ञ, याग करणं, हवन करणं, पूजा करणं हे सुद्धा याचाच भाग आहे. अथर्व शीर्षामध्ये या प्रकारे बीजमंत्राचा वापर केलेला आहे. त्याच प्रकारे अनेक वेगळे पण मंत्र असतात. जसे या बीजमंत्राचे भाग झाले तसे पुराणोक्त मंत्र यांच्याशिवाय एखादी गोष्ट करण्याचे मंत्र असतात, एखादी गोष्ट सिद्ध करण्याची मंत्र असतात, तसे यंत्रांचे मंत्र असतात. पण तिथे मंत्राला दोन महत्त्व आहे, तिथे यंत्राला जास्त महत्त्व आहे. काही तंत्रांचे सुद्धा मंत्र आहेत की गंधम समर्पयामी, धूपम समर्पयामी, की धूपम आग्रापयामी, दीपम दर्शयामी, नैवेद्यम निवेदयामी. हे सुद्धा मंत्रच आहेत. पण ते तंत्राचे मंत्र आहेत. तिथे कृती महत्त्वाची आहे, तंत्र महत्त्वाचं आहे, मंत्र गौण आहे. मग आपण हवन करतो, याग करतो, तिथे सुद्धा तर हवनाची विधी, हवनाची कृती महत्त्वाची आहे. समज. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे मंत्र, मूळ मंत्र हे सांगितले की स्तोत्र मंत्र, पुराणोक्त मंत्र, वैदिक मंत्र, शाबरी मंत्र, बीज मंत्र. त्यानंतर यंत्रांचे मंत्र. अनेक यंत्र करताना काही मंत्रांनी ते सिद्ध करावं लागतं, ते यंत्रांचे मंत्र. पण तिथे मंत्रांना गौण महत्त्व, यंत्राला. तसं काही तंत्रांचे मंत्र, जसं मी आत्ता सांगितलं की पूजा करण्यासाठी की पुष्पम समर्पयामी वगैरे वगैरे, दीपम दर्शयामी, हे यज्ञाचे मंत्र. तिथे यज्ञ हा महत्त्वाचा आहे, मंत्र हे गौण आहे. पण हे वेगळं मंत्र, पण मंत्रशास्त्रामध्ये हे येत नाही. मंत्र म्हटल्यानंतर हेच मंत्र, महत्त्वाचे मंत्र, स्तोत्र मंत्र, पुराणोक्त मंत्र, वैदिक मंत्र, शाबरी मंत्र, बीज मंत्र. पण आता म्हणजे मला ह्याच्यात एक प्रश्न आलाय. तुम्ही म्हणाला की मंत्र, यंत्र, तंत्र हे 3 गोष्टी असतात. भरपूर लोकांना हे म्हणजे फार मोठ्या गोष्टी वाटतात, नाहीतर याचा खरा अर्थच माहिती नसतो त्यांना. तुम्हाला म्हणजे 2 मिनिटात त्याचा अर्थ सांगता येईल की जो छोट्या मुलाला सुद्धा समजेल की मंत्र म्हणजे काय, यंत्र म्हणजे काय, तंत्र म्हणजे काय, हे खरं काय असतं? अगदी सोपा अर्थ आहे. खरं फार क्लिष्ट करून सांगत नाही. आपल्याला जसं मगाशी सांगितलं की अमंत्रम अक्षरम नास्ति, प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. म्हणजेच आपण बोललेलं प्रत्येक अक्षर हे मंत्रच आहे. आपण मनातल्या मनात किंवा प्रत्यक्षरित्या जे जे काही बोलतो ते मंत्रच आहे. मग मंत्राची अतिशय साधी व्याख्या, जे आपण बोलतो, आपण जे जे बोलतो ते मंत्र, जे बोलतो ते मंत्र, जे बोलतो ते मंत्र. यंत्र हे आकृतीशी संबंधित आहे, दृश्याशी संबंधित आहे. ती आकृती दिसतो, आपण यंत्र पाहतो. मग यंत्र म्हणजे बराच वेळा आपलं गैरसमज असतात, काही भौमितिक यंत्र वगैरे असतात, त्याच्यावर लिहिलेल्या आकृत्या असतात, काही देवतांची चित्र वगैरे असतात, केसरी यंत्र म्हणा, मृत्युंजय यंत्र वगैरे अशी, ते म्हणजेच यंत्र नव्हे. माझा अर्थ असा आहे की तुम्ही जे जे पाहता ते सर्व यंत्र. मग आता तू मला पाहतोयस, मग मी यंत्र आहे, मी तुला पाहतोय, म्हणजे तू एक यंत्र आहेस, तू सजीव यंत्र आहेस. या जगातील प्रत्येक चित्र, प्रत्येक दृश्य हे यंत्र आहे. जे जे आपण डोळ्याने पाहतो ते यंत्र. म्हणजे तुमची कार असेल, तुमचा मोबाईल असेल, तुमचा गॅस सिलेंडर असेल, प्रत्येक गोष्टी जी दिसते ती यंत्र आहे. कारण त्या प्रत्येक गोष्टीचे आपल्यावर काही ना काही परिणाम होत असतात. म्हणजे आपल्या घरातल्या देवतांच्या मूर्ती यंत्र आहेत, आपल्या घरातील देवतांचे कॅलेंडरवर असलेले फोटो यंत्र आहेत, आपल्या घरातील किचनची भांडी यंत्र आहेत. या जगामधल्या सगळ्यात दिसणाऱ्या सगळ्या यच्चयावत वस्तू यंत्र आहेत. त्यामुळे माझी व्याख्या काय यंत्राची, जे पाहतो ते यंत्र. तंत्र, तंत्र कृतीशी संबंधित आहे, टेक्निक. म्हणजे चहा बनवण्याचं एक टेक्निक असतं. जी जी आपण कृती करतो त्या कृतीला आपण तंत्र म्हणायचं. जी जी कृती करतो, मग चहा बनवत असतो, आपण रस्त्याने चालत असू, हसत असू, बोलत असू, हे सगळं तंत्र झालं. तंत्र हे कृतीशी संबंधित आहे. त्यामुळे तंत्राची माझी व्याख्या आहे की आपण जे जे करतो ते तंत्र. मंत्र, यंत्र, तंत्राची सम्मिलित व्याख्या, जे बोलतो ते मंत्र,
जे पाहतो ते यंत्र आणि जे करतो ते तंत्र. दॅट्स ऑल. वा, किती सोपे आणि सुंदर वाक्य सांगितले जे आतापर्यंत कोणाला माहितीच नव्हती. म्हणजे मंत्र, तंत्र, यंत्र हे फार मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला वाटत होत्या, पण ह्याचा खरा अर्थ काय, की जे म्हणतो ते मंत्र, जे पाहतो ते यंत्र आणि जे करतो ते तंत्र. आता थोडासा विस्तार, की मी जे बोलतो त्या बोलण्यामुळे माझ्याकडे काय आकर्षित होणार आहे ते जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे मंत्रशास्त्र. मी जे पाहतो त्या पाहण्यातून, की मी ज्या गोष्टीला पाहतो त्या गोष्टीला पाहताना माझ्याकडे काय परिणाम आकर्षित होत आहेत, माझ्या मनात कुठले भाव येत आहेत, हे जाणून घेण्याचं शास्त्र म्हणजे यंत्रशास्त्र. आणि मी ज्याही काही कृती करतोय त्या कृतीमुळे माझ्याकडे काय येणार आहे, मला काय मिळणार आहे, ते जाणून घेण्याचे शास्त्र म्हणजे तंत्र. म्हणजे ह्याच्यात असं काही नसतं ना की तांत्रिक चुकीचे असतात, नाहीतर तंत्र हे चुकीचं असतं, मंत्र हे श्रेष्ठ असतं, यंत्र हे असं असतं. चुकीचं किंवा बरोबर असं कुठेच संकल्पना नाही. मी वारंवार सांगतो, कार्यशाळेत सांगतो, अनेक ठिकाणी बोलताना सांगतो, या जगामध्ये काही चूक नाही किंवा काही चांगलं नाही, काही वाईट नाही, काही चूक नाही, काही बरोबर नाही. आपण ज्या बाजूला उभे आहोत त्या बाजूने आपण अर्थ लावतो की चूक झालं की वाईट झालं. आपण भारत पाकिस्तानची मॅच बघतोय, उद्या भारत जिंकला तर आपण म्हणतो व्हावा चांगलं झालं, कारण आपला हवा तसा मिळाला. उद्या पाकिस्तान जिंकला तर आपण दुःखी होतो. खरं म्हणजे त्या घटनेमध्ये तुम्हाला दुःखी करणं किंवा आनंदित करणं अभिप्रेतच नाही. भारत पाकिस्तानची मॅच आहे, त्यात भारत जिंकला किंवा हरला हा एक साधा घटना आहे. त्या घटनेचा तुम्ही भारतीय, आपण भारतात असेल तर आपल्याला वाईट वाटतं भारत हरला, म्हणजे तो परिणाम झाला त्या दृश्याचा किंवा त्या संपूर्ण एकूण जे दृकश्राव्य माध्यम होतं त्या माध्यमातून ती घटना आपल्यापर्यंत पोचली की भारत आपली मॅच हारला, आणि त्यातून आपल्यावर काय परिणाम झाला की आपण दुःखी झालो, डिप्रेस झालो, चिडलो, काय असं वगैरे. तीच गोष्ट जर भारत जिंकला, तीच घटना आहे जवळजवळ आहे, ती पण त्यावेळेला आपण आनंदी होतो, आपल्याला वाटतं मीच जिंकलो. या प्रकारे तो परिणाम आपल्यावर होतो. त्यामुळे योग्य आणि अयोग्य असं काही नाही. त्या मंत्राचे परिणाम काय आहेत, तुम्ही कुठल्या बाजूला आहात त्याच्यावरून ठरतात. आणि तुम्ही कशासाठी वापरताय, तुम्ही नेमकं कशासाठी वापरताय. दुसरा अर्थ सांगते की समजा माझ्या खिशातले 1000 रुपये हरवले तर माझ्या दृष्टीने ती वाईट गोष्ट झाली, पण तुला मिळाले तर तुझ्या दृष्टीने ती चांगली गोष्ट झाली. एकच घटना आहे की पैसे हरवले म्हणजे गायब होणे, पण तुला मिळाले म्हणून तो आनंदी झाला, माझे गेले म्हणून मी दुःखी झालो. घटना तीच आहे. तुम्ही घटनेत अर्थ नाही, तुम्ही कुठल्या बाजूला आहात आणि तुम्ही कसा त्याचा पर्स्पेक्टिव्ह त्याच्यावरून त्याचा अर्थ लागतो. तर कुठल्याही मंत्राचे किंवा यंत्राचे किंवा तंत्र चांगलं की वाईट, मंत्र चांगलं की वाईट, यंत्र चांगलं की वाईट हा प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की तुम्ही ते नेमकं कशासाठी करताय आणि ते तुम्हाला मिळालं की नाही. आणि तुम्ही अर्थात मंत्र, यंत्र, तंत्र यामागे अनेक दुष्प्रवृत्ती शिरलेल्या आहेत, नाहीत असं नाही. अनेक लोक इथं चुकीच्या दृष्टीने म्हणण्यापेक्षा समाजाच्या दृष्टीने विघातक ठरेल अशा काही कृती करत असतात, त्या नेमक्या चुकीच्याच आहेत. समाजाला थोडक्यात सांगायचं म्हणजे चांगलं आणि वाईट जर नीट सांगायचं असते एकच सांगते की समाजाच्या दृष्टीने जे योग्य ते चांगलं, समाजाच्या दृष्टीने जे अयोग्य ते नाही चांगलं असं म्हणते. तर काही लोक समाज विघातक कारवाया करत असतात मंत्र तंत्राच्या माध्यमातून, तर ते चुकीचं असतं. ज्याच्याने फार मोठ्या लोकांचं नुकसान होईल असं काही करायचं नाही. स्वतःची प्रगती करत असेल तर ते बरोबर आहे. स्वतःची प्रगती करणं हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. फक्त त्याच्याने दुसऱ्यांना काही अपाय नाही व्हायला पाहिजे. हो, आपल्याकडे लिहिलं की पुण्य परोपकार पाप परपीडा, ही सिंपल व्याख्या संतांनी केली. संतांनी अतिशय सोपी व्याख्या केली. पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय. पुण्य परोपकार पाप परपीडा. तुम्ही मागे म्हणताना तुम्ही सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये यज्ञ असतं, हवन असतं, पण हे यज्ञ हवन ह्याच्यात काय फरक असतो, म्हणजे काय असतं हे यज्ञ आणि हवन, हे का करतात? हे तंत्रशास्त्रात येतं यज्ञ हवन बहुतेक, कारण तिथे तुम्ही कृती करत असता. या कृतीमागचा अर्थ असा आहे की यज्ञ म्हणजे अग्निदेवता असतो. बरं. आणि अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेला जातो, वरच्या दिशेला. अग्नी पेटवला तरी त्याची जी ज्योती असते ती वरच्या दिशेला असते, वरच्या बाजूला असते. आणि आपली संकल्पना अशी आहे की जे देवदेवता वगैरे जे काही सर्व किंवा आपल्याला जे काही मिळतं किंवा आपल्याकडे जे काही येतं ते वरून येणार आहे. बरोबर. आपण खाली आहोत, पृथ्वीवर आहोत, तर जे काही येणार ते वरून येणार आहे.
म्हणजे मला जे काय हवंय, मला जर देवतेपर्यंत पोहोचवायचं असेल, पूर्वीच्या काही मी पत्र लिहिलं तर पोस्ट ऑफिसमध्ये टाकत होतो, मग पोस्टमन ते जाऊन तिथे पोचवत होतं जिथे. तसंच हे इथे अग्नी पोस्टमनचं काम करतो. अग्नी हा ऊर्ध्वगामी आहे. तर मी जर त्या अग्नीला एखादी माझी इच्छा सांगितली तर ते अग्नीने वर जाऊन त्या देवतापर्यंत माझी इच्छा पोचवणं, हा त्याच्यावरचा अर्थ. मग मी माझी इच्छा कशी, तर मी काही त्या अग्नी जवळ राहण्यासाठी तर मी काही हवी द्रव्य घेतो, की गाईचं तूप म्हणा, की समिधा. आणि त्या समिधा अर्पण करताना प्रत्येक वेळेला मी ते सांगतो की माझं हे रूपम देही, जयम देही वगैरे जी काही इच्छा असेल तीच करतो. स्वाहा म्हणतो. स्वाहा म्हटल्यावर मी त्या अग्नीला अर्पण करतो की ही माझी इच्छा तुला अर्पण केली, आता तू ही इच्छावर देवतांपर्यंत नेऊन पोहोचव. यज्ञाचा मूळ अर्थ हा एवढाच आहे की माझी इच्छा मी अग्नीच्या माध्यमातून देवतापर्यंत पोहोचवली. अग्नी इथे पोस्टमनचं काम करेल, मी इच्छा त्याच्याकडे टाकली, मग आता अग्नी ही माझी इच्छा, ती हवी द्रव्याने जी म्हटलेली इच्छा आहे ती इच्छा वर देवतापर्यंत नेऊन पोहोचली. हा त्याचा सिंपल अर्थ आहे. आता याग आणि हवन हा यागाचंच छोटं स्वरूप आहे. अच्छा. हवन करताना आपण स्वतः म्हणजे एक व्यक्ती करू शकते, 2 व्यक्ती करू शकतात, किंवा कुटुंबीय एकत्र येऊन करू शकतात. आणि तुम्ही रोजच्या रोज सुद्धा हवन करू शकता. रोजची तुमची देवपूजा झालं, काही लोक नित्यनियमाने हवन करतात, काही लोक सूर्योदयाच्या वेळी काही अग्निहोत्र करतात किंवा हवन करतात, काही लोक संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला अग्निहोत्र करतात, हवन करतात. तुम्ही सुद्धा तुमच्या एखाद्या स्तोत्राचं पाठ घेऊन त्याच्यामध्ये हवन करू शकता. तो छोटा आहे. याग हा मोठ्या स्वरूपात केला जातो. जे मोठ्या स्वरूपात जो याग केला जातो किंवा यज्ञ केला जातो त्याला याग म्हणतात. मग त्याचे काही नियम असतात. मग अनेक लोक येतात, मग यज्ञ तिथे कुंड किंवा यज्ञवेदी निर्माण करावी लागते. मग तिथे यजमान असतात, जे याग करणारे ऋतिजू असतात, हे सगळं करून मग त्याची काही विशिष्ट पद्धत आहे. पण हे याग हे मोठ्या प्रमाणावर केले जातात. त्याच्यामध्ये क्रिया मूलभूत तीच आहे, पण ती समूहाने येऊन अर्पण करतात. बऱ्याच वेळेला पूर्वी काही सामाजिक अरिष्ट आलं किंवा पूर्वीच्या काही राजा वगैरे याद करायचे, पण राजा याद करताना सुद्धा हजारो किंवा शेकडो ऋषी तिथे आलेले असायचे. ते सगळे म्हणून ते हवन करायचे किंवा याग करायचे. आणि मी गुरुश्रींना धन्यवाद म्हणतो, त्यांनी हे एवढं डीप नॉलेज ज्ञान आपल्याला दिलं, याच्यासाठी सर्व मिळून आपण त्यांचे आभार म्हणूयात. धन्यवाद. आणि पुढे आम्हाला असंच ज्ञान देऊ ही इच्छा ठेवतो.